ऐका, सगळे ऐका. हे डोसे मी माझ्या मुलासाठी, शुभंकरसाठी बनवलेले होते. आणि त्याला सोडून तुम्ही सगळेजण खायला बसलात. आणि तुम्ही त्याचे वडील आहात ना? अहो, मुलगा उपाशी असताना तुमच्या घशाखाली घास जातोच कसा? तो एकटा काम करतोय, त्याला मदत करायची सोडून तुम्ही इथं आराम करताय. आणि काय ग शोभा, तुला लाज नाही वाटत? नवऱ्याचं घर सोडून येऊन इथं माझ्या मुलाच्या पैशावर जगतेस. तो दिवसभर कष्ट करतोय, पैसे मिळवतोय, तुम्हाला फक्त त्याचे पैसे दिसतात. माझा मुलगा देवभोळा आहे. त्याला जर का त्रास दिलात ना, तर मी तुमची खैर करणार नाही, लक्षात ठेवा. माझा मुलगा बिचारा कष्ट करतोय. त्याच्या कष्टाचं तुम्हाला काहीच नाहीये. तो खायला हवंय सगळ्यांना.